नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज एकादश आहे. एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदीच एकादशी निमित्त किंवा रोज काढण्यासाठी छोट्याशा सुंदर 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे आपलीच एकादशी निमित्त एक विठ्ठलाची टिळ्याची. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरने रेषा मारून त्यावरती क्रॉस अशा 2 ब्लॅक कलरने रेषा ओढून घेतल्या आणि अगदीच वरती आपण एक झेंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि झेंड्यामध्ये सुद्धा ऑरेंज कलरचा कलर भरून घेतला. ते दोन्ही झेंड्यांमध्ये आपण ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे आणि बरोबरमध्ये दोन्ही झेंड्यांच्या मध्ये आपण एक विठ्ठलाचा टिळा काढणार आहोत. झाकणाच्या साहाय्याने बरोबर शेप तयार करून घेतला आणि मध्ये येलो कलर भरून वरती एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता अगदी सोपी पटकन होणारी ही छोटीशी एकादशीची रांगोळी आहे आणि खालच्या रेषेवरती सुद्धा आपण दोन्ही बाजूनी राऊंड करून बाजूनीच एक तुळशीची फांदी काढून घेणार आहोत. अगदीच फांदीवरती एक तुरा काढून छोटी छोटी अशी पाने काढून घेतलेली आहेत. बोटाने थोडीशी आपण ती पानं स्प्रेस करून घेतली, जसे की एक पानांचा शेप तयार झाला आणि अगदीच वरती थोडासा तुरा मंजिरी काढलेल्या आहे. आणि आपण खाली जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा एक टिळ्याचा शेप तयार करून त्यामध्येही येलो कलर भरून घेतला आणि बरोबरमध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. आणि टिळ्याच्याच बाजूला आपण एक रेड आणि येलो अशा 2-2 रेषा मारून घेतलेल्या आहेत. बाजूलाच रेषेवरती केलेल्या राऊंडमध्ये सुद्धा आपण एक ग्रीन कलरचा डॉट देऊन घेतला. अगदीच छोटीशी आणि पटकन होणारी ही सुंदर विठ्ठलाच्या टिळ्याची रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. तर आपला हा फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने 4 डॉट देऊन घेतले. अगदीच तुम्ही बॉटलच्या साहाय्याने किंवा हातानेही देऊ शकता आणि एका बाजूने त्यावरतीच गुलाबी कलर टाकून घेतलेला आहे. चमच्याच्या साहाय्याने ते थोडीशी अशी पानाचा आकार तयार करून घेतला. काडीने किंवा ब्रशच्या पाठीमागच्या टोकाने तुम्ही बरोबर पानावरती रेषा ओढून घेऊ शकता. एक पानाचा शेप आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर अशी पाने तयार झाली. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. अगदीच ग्रीन कलरही टाकू शकता आणि पानांच्या टोकाला आपण एक देठ काढून बरोबरमध्ये रेड आणि येल्लो असे कॉम्बिनेशन डॉट देऊन घेतला आणि अगदीच मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक रेषा मारून घेतलेली आहे. त्यावरती सुद्धा छोटे छोटे असे व्हाईट कलरचे 5-5 डॉट देऊन घेतले. काडीच्या साहाय्याने त्याला एक फुलाचा आकार तयार करून घेणार आहोत आणि थोडासा येलो कलर स्प्रेड करून बरोबरमध्ये एक ब्ल्यू कलरचा डॉट देऊन घेतला. तर अगदीच छोट्या जागेतील छोटीशी ही रांगोळी आहे. देवघरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. आणि 4ही टोकांना आपण एक ग्रीन कलरचा डॉट देऊन त्याला एक पानाचा शेप तयार करून घेतलेला आहे आणि पानांमध्ये सुद्धा एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन तोही थोडासा चमच्याने प्रेस करून घेतला आणि अगदीच वरती छोटासा असा ब्ल्यू कलरचा डॉट देऊन घेतला.
तर आपला हा फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदीच कमी जागेत कमी वेळेत होणारी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने प्लसचं चिन्ह काढून घेतलं आणि चारही टोकांना आपण एक एक पान काढून घेणार आहोत. बरोबर मध्ये आपण रेड कलरचे डॉट देऊन घेतले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पानाच्या बाजूलाच एक एक पान काढून घेतलेले आहेत आणि पानांमध्ये आपण ग्रीन कलर भरून घेतला. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच छोट्या छोट्या आणि नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. आणि रांगोळी कशा आवडतात किंवा आवडल्या नाही आवडल्या तर एक कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघू शकता आपण रांगोळीची पूर्ण ही मालिका कंप्लीट करून घेतली आणि बरोबर दोन्ही पानांच्या मध्ये एक एक मरून कलरचा डॉट देऊन काडीच्या साहाय्याने त्याला एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपले ही चारही टोकन आपण एक एक फूल काढून घेतले आणि बरोबर मध्ये एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. अतिशय सोपी आणि सुंदर ही डेली रांगोळीसाठी तुम्ही काढू शकता. मध्ये जे रेड कलरचे डॉट दिले होते त्यालाही काडीच्या साहाय्याने एक फुलाचा असा शेप तयार करून घेतला. तर आपला हा फायनल लूक रेडी आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदीच पटकन होणारी छोट्याशा जागेत कमी वेळेत होणारी रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरची रेषा मारून बरोबर मध्ये एक डॉट देऊन दोन्ही बाजूंना एक एक पान काढून घेतले आणि पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन ते झाकणाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून घेतले. काडीने त्याला एक राऊंड असा शेप तयार करून घेतलेला आहे आणि अगदीच त्याच्यावरती 5-5 असे डॉट व्हाईट कलरचे देऊन घेतले. मध्ये थोडासा येलो कलर स्प्रेड करून ते डॉट आपण काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच सुंदर असा लूक तयार झालेला आहे आणि पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा पोपटी कलर भरून घेतला. अगदीच ही रांगोळी तुम्ही मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. छोटीशी पण सुंदर अशी लूक देणारी आहे आणि पानांच्या दोन्ही बाजूला 2-2 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेले आहे. तर आजचा भाग तुम्ही सर्वांनी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन आणि छोट्या छोट्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच रांगोळी बघण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.